भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा दूध उत्पादक देश असून पशुधन संस्थेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही प्रति पशु दूध उत्पादन जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. दुधाचे उत्पादन अनेक घटकांवर अवलंबून असते. पशूंचे आरोग्य, व्यवस्थापन, पोषण आणि आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अनुवंशशास्त्र. स्थानिक जातींचे पशु साधारणपणे दररोज सुमारे 3 ते 4 लिटर दूध उत्पादन देतात, तर संकरित पशु सरासरी 8.5 लिटर प्रतिदिन दूध उत्पादन देतात. भारतीय परिस्थितीत योग्य अनुवंशशास्त्र आणल्याने उत्पादक क्षमता लक्षणीयरित्या सुधारू शकते. गर्भ हस्तांतरण ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये उच्च दर्जाच्या दात्या गायीमधून मिळवलेले गर्भ निरोगी प्राप्तकर्त्या गायीमध्ये हस्तांतरण केले जातात. गोदरेज ॲग्रोवेटमध्ये आम्ही पशुपालकांना आहार आणि पोषणापासून सुरुवात करून शेवटपर्यंत मदत करतो. तसेच गोदरेज कॅटल जेनेटिक्सद्वारे अनुवंशशास्त्र आणि पशुपालन व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण सहाय्य प्रदान करतो. एकत्रितपणे हे घटक कळपातील पशूंच्या सुधारणा घडवून आणतात आणि दुधाचे उत्पादन वाढवतात. अभी मेरे फार्म पे ये दूध का एवरेज जो बड़ा है, इसका सही चुनाव मैंने गोदरेज के एम्ब्रियो ट्रांसफरेंट और गोदरेज का जो धनलक्ष्मी फीड है वो दोनों का यूज करने के बाद में मेरे को प्रॉफिट और मेरा जो दूध का हर्ड का एवरेज है वो टोटल बढ़ गया. जैसे कि 7 साल पहले मैंने काम किया था, उस टाइम पे मेरा 17 से 18 लीटर तक का एवरेज था हर्ड में, उतनी गाय में. अब उससे भी 2-3 गाय और कम है तो मेरा दूध का एवरेज वो 30 लीटर के प्लस हो गया है. इसके वजह से मेरे को अच्छा खासा प्रॉफिट मिल रहा है. बहुतेक पशुपालन अजूनही केवळ कृत्रिम रेतनावर अवलंबून आहेत. तथापि कृत्रिम रेतन प्रामुख्याने नर पशूंमधून अनुवंशशास्त्र सुधारते आणि त्यासाठी जवळजवळ 4 पिढ्या सुमारे 12 वर्षे लागतात. भ्रूण हस्तांतरण हे उच्च दर्जाच्या नर आणि मादी पशूंमधून अनुवंशशास्त्र एकत्र करते, ज्यामुळे एका पिढीत सुमारे 3 वर्षात परिणाम साध्य करता येतात. गोदरेज कॅटल जेनेटिक्समधील भ्रूण वापरणाऱ्या पशुपालकांना निरोगी वासरे, चांगले गर्भधारणेचे प्रमाण आणि अधिक दूध उत्पादन याचा फायदा स्पष्टपणे दिसतो. गर्भाचे यशस्वीरित्या गर्भात रूपांतरण होण्याचे प्रमाण सरासरी 35 ते 40% आहे. गोदरेज कॅटल जेनेटिक्स 14 राज्यांमध्ये असल्यामुळे पशुपालकांना नेहमीच योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळतो. तुमच्या पशूंच्या संपूर्ण क्षमतेतून सर्वोत्तम उत्पादन मिळवण्यासाठी केवळ अनुवंशशास्त्र नाही तर शास्त्रीय आहार देखील महत्त्वाचा आहे. गोदरेज ॲग्रोवेट त्याच्या दर्जेदार पशुखाद्यांद्वारे पशुपालकांना अधिक आणि सातत्यपूर्ण दूध उत्पादन मिळविण्यात मदत करते. गोदरेज की जैसे टेक्निकल और फीड न्यूट्रिशन की टीम मेरे फार्म पे आके उन्होंने मेरे को TMR राशन बैलेंसिंग कैसे करना है, उसके साथ में हर मिल्क का ग्रुप, मीडियम मिल्क, लो मिल्क और हाई मिल्क, ये ग्रुपिंग करने से मेरा जो प्रोडक्शन कॉस्ट है वो भी सही में आ गया. और जो डेयरी फार्मिंग है वो 3 चीज़ों पे डिपेंड है. पहला है ब्रीड, दूसरा है फीड और तीसरा है मैनेजमेंट. ये तीनों चीज़ें मैं गोदरेज कंपनी के माध्यम से सीखा हूँ. तो मैं सारे किसान भाइयों को यही बताना चाहता हूँ कि आप भी ऐसी जानकारी लेके अच्छे फार्मर बने रहिए और गोदरेज के साथ पे जुड़े रहिए. राशन बॅलन्सिंगमुळे प्रत्येक गायीला योग्य पोषक तत्वे मिळतात याची खात्री होते. टोटल मिक्स्ड रेशन प्रत्येक आहारातून एक समान पोषण प्रदान करतो. दुग्धपानाच्या टप्प्यानुसार गायींचे गट केल्याने त्यांना योग्य प्रमाणात आहार मिळतो. या पद्धतीमुळे आरोग्य सुधारते, प्रति लिटर आहाराचा खर्च कमी होतो आणि दुधाचे उत्पादन वाढते. गोदरेज ॲग्रोवेट आणि गोदरेज कॅटल जेनेटिक्समधील जागतिक स्तराच्या प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित तंत्रज्ञानामुळे पशुपालकांना उच्च दर्जाच्या देणगीदार गायी, उत्पादकं आणि फायदेशीर कळप तयार करण्यास मदत होते. भ्रूण हस्तांतरण निवडा, प्रगती निवडा. चला एकत्र येऊन पशुधन आणि दूध उत्पादनाची समृद्धी वाढवूया.